आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे वाल्मिक कराडबाबतची। वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर आलाय। यामध्ये वाल्मिक कराड एका पोलीस अधिकाऱ्यासोबत बोलत असतानाची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे। सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोडून देण्याबाबत पोलिसांना कराडनं सूचना केल्या दूरध्वनीवरून। आणि हे सगळं होत असताना कार्यकर्त्याला घाबरू नको, इथे तुझा बाप बसलाय ना, असा सल्ला सुद्धा वाल्मिक कराडनं दिला। या ऑडिओ क्लिपची एनडीटीव्ही मराठी पुष्टी करत नाहीये, मात्र या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर आलाय। वाल्मिक कराडनं पोलिसांना सूचना देणं आणि त्यासाठीच्या ऑडिओ क्लिप्स या नव्या राहिलेल्या नाहीयेत, मात्र याच ऑडिओ क्लिप्समध्ये आज एका नव्या ऑडिओ क्लिपची भर पडलेली। यामध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याला आपल्या एका कार्यकर्त्याला सोडून देण्याबाबत वाल्मिक कराड सांगतोय आणि या कार्यकर्त्यानं सामाजिक शांतता बिघडवणारी एक पोस्ट केली होती आणि या पोस्ट संदर्भात त्याच्यावर कारवाई सुरू होती। मात्र ही कारवाई होऊ नये यासाठी या कार्यकर्ता वाल्मिक कराडला फोन करतो आणि वाल्मिक कराड या कार्यकर्त्याचा फोन सुरू ठेवून दुसऱ्या फोनवरून स्पीकर ऑन करून पोलीस अधिकाऱ्याला कारवाई करू नका असं सांगतो। हॅलो, बोला ना अण्णा, नाशिकवरून बोलतोय। बोला रे भैया। हा, म्हटलं परत फोन लागलेत म्हटलं मला त्या पोलीस स्टेशनवरून। पुराचा नंबर टाकता मला टॅक्स मॅसेज। एक मिनिट, टॅक्स मॅसेज करा। एक मिनिट अण्णा। अण्णा ऐका ना। हॅलो, PSI कुलते सायबर पोलीस स्टेशन बीड। काय नाव आहे? PSI कुलते कुलते कुलते। नंबर आहे त्याचा, द्या मला नंबर। द्या मला। एक मिनिट अण्णा। चलो तेव्हा हॅलो, हा ताई, वाल्मिक कराड बोलतो। हा बोला ना। ते काय ते फोन करायला ते सिल्लर नाहीत पोरं, ते काय करणार आहेत तिकडे? तुला काय बेजार करत? पोस्ट डिलीट केलं की बाद झालं ना अण्णा, दुसरं काय पाहिजे? ठीक आहे, नाही पोस्ट डिलीट करत का? हो अण्णा। पोस्ट काय होतं माहिती का, वातावरण खराब होते, सगळ्यालाच फोन चालू आहे आपले। ताई ते त्यांनी सुरुवात केली आधी, ताई आम्ही शांत होता, कुणाविषयी आरेला करत होतो। नाही फोन जातो, एक दोन दिवस अजून चाललं असेल, जरा सुचत आम्हाला पण। बाकी त्यांचा फोन वगैरे जाईल। चालतंय ते। ठीक आहे, चालतं। हॅलो हॅलो, इग्नोर करायचं नाही, एवढं काय मनावर घ्यायचं नाही। इथं बाप बसलेले आहेत, आपण काय बोलायला? तुम्ही म्हणूनच दम धरेल आम्ही। द्यायचे देणं धमक्या लागले ते म्हणून वापस तुम्हाला कॉल केला। सोडून द्यायचे। तुमच्या समोर बोललो ना स्पीकर ऑन करून। हा बोल ना। हो चालेल। तर वाल्मिक कराड याचे बीड मधल्या पोलिसांशी काय संबंध होते, बीड मधल्या पोलिसांना वाल्मिक कराड कशा सूचना द्यायचा याचा आणखी एक पुरावा आता समोर आलाय। मी बीड जिल्ह्याचा बाप इथे बसलोय, मी असताना चिंता कशाला करायची असं वाल्मिक कराड खुलेआम आपल्या कार्यकर्त्यांना सांगत होता। मात्र इतकंच सांगून वाल्मिक कराड थांबत नव्हता। जर कार्यकर्त्यांवर एखादी पोलीस कारवाई होत असेल तर ती कारवाई थांबवण्यासाठी वाल्मिक कराड हा सातत्यानं स्वतः पोलीस अधिकाऱ्यांना फोन करायचा। या अगोदर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं, पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुका करणं हेही वाल्मिक कराड करायचा। या संदर्भातले आरोप झाले होते। बीडच्या पोलीस खात्यामध्ये वाल्मिक कराडची प्रचंड ढवळाढवळ असायची याचेही आरोप झाले होते। मात्र आता या ऑडिओ क्लिपमुळे त्याच आरोपांना पुष्टी मिळतेय का असा सवाल उपस्थित होतोय। संबंधित ऑडिओ क्लिपची एनडीटीव्ही पुष्टी करत नाही, पण ही ऑडिओ क्लिप आहे एका महिला पोलीस अधिकाऱ्यांसोबत वाल्मिक कराडनं केलेल्या चर्चेची आणि चर्चेचा विषय होता एका कार्यकर्त्याला एका पोलीस कारवाईपासून वाचवणं। या कार्यकर्त्यानं एक सामाजिक शांतता बिघडवणारी पोस्ट केली होती, त्या निमित्तानं पोलिसांची चौकशी सुरू होती। कार्यकर्ता वाल्मिक कराडला फोन करतो, वाल्मिक कराड त्याचा फोन सुरू ठेवून पोलीस अधिकाऱ्यांना फोन करतो। स्पीकरवर कार्यकर्त्याला आपण पोलिसांशी काय आणि कसं बोललोय तो ऐकवतो आणि मग फोन ठेवताना तुझा बाप इथे बसलेला असताना घाबरण्याची गरज काय असं वाल्मिक कराड सांगतो। याचा अर्थ वाल्मिक कराडचं बीड मधलं वास्तव्य, बीड मधलं प्रस्थ काय होतं हे पूर्णपणे स्पष्ट करण्यासाठी ही ऑडिओ क्लिप पुरेशी आहे। अर्थात ही एकच ऑडिओ क्लिप नाहीये जी वाल्मिक कराडची आतापर्यंत समोर आलेली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतर अशा अनेक ऑडिओ क्लिप सध्या समोर येत आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे लाच मागितल्या प्रकरणी सध्या वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल आहे।
सीआयडी कडून लाच मागितल्या प्रकरणाची तर एसआयटी कडून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तसंच या दोनही गुन्ह्यांमध्ये असलेल्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये वाल्मिक कराडचं सुद्धा नाव आहे. सध्या वाल्मिक कराड हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. या ऑडिओ क्लिप संदर्भातली आणखी माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी मोहसिन शेख यांच्याकडे. मोहसिन, कविता, वाल्मिक कराडचे रोज नवीन नवीन कारनामे बाहेर येतात आणि त्यातलाच हा एक नवीन कारनामा समोर आला आहे, ज्यात तो एका पोलीस अधिकाऱ्याला फोन लावून एका कार्यकर्त्याने सोशल मीडियावर जी पोस्ट टाकली होती त्याबद्दल केलेली कारवाई जी आहे तर ती कारवाई करू नका यासाठी हा फोन लावला होता. आणि त्यानंतरचं हे सगळं संभाषण आहे. धक्कादायक म्हणजे जेव्हा अधिकाऱ्याशी संभाषण संपल्यावर कार्यकर्त्यांशी बोलताना वाल्मिक कराडचे जे शब्द होते ते धक्कादायक होते. घाबरू नका इथे बाप बसला आहे. म्हणजे पोलिसांबद्दल असं सगळं त्याचं वक्तव्य होतं का हे असा यातून एक अंदाज काढला जातोय. आणि अशा पद्धतीने त्याच्याकडे म्हणजे काय एवढी मुगरुरी होती की तो अशा पद्धतीने बोलायचा. आणि त्यामुळे ह्या सगळ्या ऑडिओ क्लिप नंतर आता पुन्हा या सगळ्या ऑडिओ क्लिपची चर्चा होते. आणि ज्या पद्धतीने आपण बघतोय की आरोप होत आहेत की गेल्या अनेक दिवसांपासून की वाल्मिक कराडने सगळ्या अधिकारी असतील प्रशासनावर त्याचा वचक होता आणि ते या ऑडिओ क्लिप मधून सहज आपल्याला दिसून येतं. अधिकारी ज्या पद्धतीने त्याच्याशी बोलतायत आणि त्याच्या सांगितल्यानंतर त्याला उत्तर देत आहेत, त्यामुळे वाल्मिक कराडचा हा प्रशासनावर पोलिसांवर कसा दबदबा होता हे या पुन्हा एकदा या ऑडिओ क्लिप मधून स्पष्टपणे जाणवत आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल मोहसिन.